म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत। वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे। पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाणटप्पू आहेत, ज्याचा उल्लेख अनिल परब यांनी आपल्या विधान परिषदेच्या भाषणामध्ये केला आहे, ते सुद्धा आता टोपी घालून कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचं आहे। एकूण मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता, तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा। आता त्यांचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये। मला फक्त चिंता अशी आहे की जे निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार, मंगळसूत्र यांना देणार यांना, आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार? आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे? जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली, मग ती लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल, आणखीन बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते, ते थापा मारल्यानंतर आणि सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही। म्हणजे मी ऐकल्यासारखं वाटतंय की माझ्या कोणत्या भाषणात मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो, अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत। तर तसं ही सौगात जी काय आहे, सौगात सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे का नंतर सुद्धा राहणार आहे, हे सुद्धा भाजपने एकदा जाहीर करावं आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं। नाही, त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाहीये।